आला वाटतं समाधान्या. आलाच नाही समाधान्या. मायडी की शेर हाय चांगले आहेत ना घरची सगळी चांगली. वय वय. जीजे आजन शीतल आली नाही तू अजून. तुम्हीच बघा काल गेल्यात तिकडं आणि गेल्यापासून साधा एखादा फोन बी नाही काय नाही. आता दुपार व्हायला आली तरी बी पत्ते आहे का तुमच्या भाच्याचा सुनाचा. अगं येतील की बाबीच उरकून येतील त्यात काय एवढं. हा एवढं काय म्हण. अगं जेडे तुला सांगते ती शिकली का नाही लई चाप्टर आहे बघ. काम कशी बुडवायची का नाही ती तिच्याकडनं शिकावं. तर तू काम करून 7 ड्युटीचा उजेडच पाडतेस ना जणू. तुमच्याशी बोलले का मी माझ्या पोरीशी बोलती. उगा मला बोलायचं काम नाही सांगून ठेवती. हा आणि काय करत नाही मी मस्त सगळं करते. फेडरेशनच्या अंडर 100 बचत गट चालवते. 100 वर तर वर आणि घराचं बी करते. पण नाही तुम्हाला ती कुठं दिसतंय. पुष्पे तू जरा ग बसतीस का. किती कटकट करशील. हा तुम्हाला तर माझीच कटकट दिसती तिचं काही दिसत नाही. अगं मम्मी जाऊ देत की गेली तर. आणि तुला कसं कळत नाही ग एवढं लांब माहेर तिचं यायला लागणार ना. जेडे एवढं बोलायची काय गरज नाही. एखादा दिवस तिकडे राहिली तर काय बिघडत नाही. आता तुझं बी सासर हितच आहे तवा बघू की तू काय करतीस ती. जाऊ दे ग चेडे ह्यांनी निस्ती तिला डोक्यावर चढवून ठेवली बघ. आता तुला सांगते की मी ती काय करल ती. आज तर ती येतच नसती बघ का नाही. आणि आली का नाही तरी बी रातच्या वक्ताला येईल बघ महाराणी. अगं मग असू दे की पुष्पे. आता आजा कधी नव्हत आलाय मग 4 दिवस त्या पुरगीला आराम मिळतोय त्यात तुझं काय बिघडतंय ग. आम्हाला कधी आराम दिलाय का. मस्त एवढं आजारी पडलं तरी सगळ्यांचं सगळं केलंय बर का मी. अगं मम्मी असं कसं. तुझं वेगळं तिचं वेगळं. तू कोण आहे तवा. तिचा मान तिला मिळायला नको वय. होय बाई ती तिचा मान मिळवल आणि आम्ही आमची मान देतो कापायला. येऊ दे कवा यायची तवा येऊ दे. बाप्पू पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पाडवा काय झाला आज आठवलं वय बाप तुला शुभेच्छा द्यायला. आजानं तुझ्या डोक्यात प्रकाश पडला असेल. हो गई गलती जाने दो ना. अब आया हूं ना मैं दुकान में. ठीक आहे आता वस्तारा घे आणि कामाला लाग. हो बाप्पू इथं मी काय काम करायला आलेलो. सामान्याला आलोय. कसलं सामान. इस दुकान में मेरा भी आधा हिस्सा है. या दुकानाचा अर्धा भाग मला द्या. वाटलं तर पार्टिशनचा खर्च माझं मी स्वतः करतो. अरे चोंबाळ्या अरे पार्टिशन कसलं करतोय. सणासुदीला मला शिव्या द्यायला लावू नकोस. चल निघित. मैं ऐसे नहीं निघूंगा. मैं मेरा हिस्सा और हक लेके जाऊंगा. रावल्या तुला शेवटचं सांगतोय इथं दंगा करू नकोस. हे सगळं मी माझ्या कष्टानं उभं केलंय. काय मिळणार नाही तुला. मग ही खुर्ची कुणाची. ती माझ्या बापाची. हा तुमची नाही ना तुमच्या बापाचे. मग माझा बी हिस्सा आहे त्या खुर्चीत. आता गप गुमान जातोय ना का पायताना नानू. बाप्पू धमकी द्यायचं काय काम नाही सांगून ठेवतोय. मला माझ्या हिश्श्यातलं सामान पाहिजे म्हणजे पाहिजे. चल बाहेर हो. बाप्पू इसका बदला मैं जरूर लूंगा.
बघू की मी बी तुझा बापच आहे. नाही तुझं बुजगावणं करून रानामध्ये उभं केलं तर बघ. बघू की. माझी भवानी, ठीक आहे. ऐ ती तर आईने दिली आहे. अगं पुढे नोकरीला लागल्यावरती देईन की मस्त साडी. या. मैं भी दूंगा बड़ा होने के बाद. द्या द्या. लई म्हणजे लई मोठे वा. अजून काय बी नको मला. चला उठा उठा उठा. हो चितू काका तुम्ही. अहो ही दरवर्षीच आहे. अहो फौजी, आता आम्हाला कुठं बहीण आहे तवा. ही जन्मली तेव्हापासून हिच्याकडनंच राखी बांधून घेतो आणि हिच्याकडनंच भाऊबीज साजरी करतो. चला सुरू करा. हे घे, तू तर अख्खा खा. अहो बघा की कसली भारी आहे ना. होय. बरं चला निघायचं का. आता हो, एवढी कसली घाई आहे. आरामात निघू की मस्त जेवून जाऊ. अगं नको, तुला माहिती ना मामी चिडतील परत. त्यात काय होतंय तेव्हा. आणि तसं बी माझ्याच सासू आहेत ना, मला नसणार वे काळजी. हाय, तुला काळजी आहे ते माहितीये मला, म्हणून म्हणते जाऊया आपण. चल. अहो असं कशाला करताय. आता तुम्ही नसता तेव्हा मी तिथंच असते की. आता एक दिवस तरी राहू द्या की मला माहेरी. अजिंक्य, अहो थांबा की, त्याला काय होतंय तेव्हा. अहो नाही नको, म्हणजे परत येतो की आम्ही. अहो आता परत कधी. आता परत तुम्ही 6 महिन्याने येणार. तसं बी येळ द्यावाच लागेल. आमच्या पोरीला बी येळ द्या म्हणजे झालं. वय तिच्यासाठी तर आलो इकडे. बर मी जरा आज जाऊन येते. आले. अजिंक्य, काळजी घ्या आणि येळ मिळेल तेव्हा फोन करत जावा. तिलाच करा, आम्हाला कळते तिच्याकडून समज. वय वय नक्की करतो. येऊ. या. शीतले, नंतर निवांत ये बर का. तिकडे गेलीस की तिकडचीच होऊन जातीस बाई. आदर्श सून आहे ती.
आता तर तुम्ही बघाच, माझ्या आदर्श सासू किती खुश होत्या मी तिथं गेल्यावर. येतो मग. या अजिंक्य सुट्टी टाकून आला हे एक बरंच झालं आहे का नाही. त्यामुळे सगळ्या घरच्यांची गाठभेट झाली आणि आता शीतलला बी बरं वाटत असेल है ना. होय. आओ नुसतं घरच्यांना भेटायलाच आले होते वाटतं. आता गेली की तिकडं सासरी, आणि आता तिकडच्या तिकडच जात्यात का काय कुणास ठाऊक बाई. पुष्पा अगं आज भाऊबीज आहे, हवाय ना. आम्हाला नाही वाटतं भाऊबीज. अगं कधी नव्हत पोरगी गेल्या तर तू एवढं बोलतेस. अगं तिचं गावातल्या गावात माहेर आहे, कधी जाती का ग? आम्हाला काय माहित आता जाती का राहती. अहो तुम्हाला सांगते, एवढ्या वर्षात मला कधी सुद्धा माहेरला जायला मिळालं नाही. पुष्पा एक काम कर, नाही खरंच तू चांगली महिन्याभर जाऊन राहा. अगं शीतल आहे की तर घरचं बघायला, तू नका काळजी करूस. तुम्हाला काय जातंय तसं म्हणायला. पुष्पा तू हे सगळं आमच्या समोरच बोलतीस बर का, नाहीतर तुझा तिच्यावर किती जीव आहे ना हे आम्हाला चांगलंच माहितीये. अगं त्याशिवाय का तुम्ही दोघी जिंकलाय. अगं गावात स्पर्धा जिंकल्या सासू सुनाच्या, पुन्हा अख्खं गाव आदर्श सासू म्हणतंय तिला. मामी मामी, आओ तुम्हाला एक लई म्हणजे लई आनंदाची गोष्ट सांगायची आहे. असं काय आहे? अहो जर का मी तुम्हाला सांगितलं ना मी सकाळपासून कुठं होते, तर तुम्हाला आता धक्काच बसल. लई खुश व्हाल तुम्ही. बया अशी कुठे गेली होतीस? ढणटण. काय मामी, बसला का धक्का? काय हो, तुम्हाला म्हणलं होतं का नाही मामी लई खुश होताल म्हणून. शीतल कुणाचं ग दागिनं म्हणायचं हे? अहो ते माझ्या सासूबाईंचे आहेत. काय मामी, बघा की हीच दागिनं आहेत ना, बघा. जी जी, अहो बघा हीच दागिनं आहेत ना. वय वय अगं हेच सायडीचं दागी आहेत. ह्यातलं 2 डॉक्टर मिस्त्रीला केलं तर लग्नात. शीतल तुझ्याकडं कुठून आले ग हे दागिनं? सांगते समद सांगते. ते आज आम्ही संजय दादांकडे गेलतो. संजय दादा जयश्रींचे मिस्टर. हे दागिनं लग्नात त्यांना दिलं होतं ना, त्यांच्याकडे होतं ना दागिनं. काय मामी, आम्ही त्यांना म्हणलो आमच्या आईंचं दागिनं तुमच्याकडे आहेत, आम्हाला निदान दाखवा तरी. तर ते काय म्हणले माहितीये का? ते म्हणले आज तर भाऊबीज आहे, हे दागिनं मला माझ्याकडे ठेवून गेला
लई पश्चाताप होतोय. आणि शीतल, तू तर मला माझ्या बहिणीसारखी आहेस. हे सगळे दागिने तू परत घेऊन जा. आणि त्यांनी हे सगळे दागिने मला परत देऊन टाकले. मामी, अहो मी म्हणले होते का नाही तुम्हाला, लई चांगले माणूस आहेत ते. काय म्हणलं होतं ना? काय हो, अहो सांगा की. अरे आजा, कधी आला? काय झालं? मामा, अहो बघा की, आपले सगळे दागिने परत आणले. शीतल, अगं पण कोण गेलता आणायला? आम्हीच गेलतो, संजय दादांकडे. शपथ, ही शितली तर मामीला वरचढ निघाली की. मामीचं तोंड तर. शीतल, अगे लयच भारी काम केलंस बघ तू. हे दागिने म्हणजे आमच्यासाठी काय तुला सांगू शकत नाही. बरं झालं तू गेलीस आणायला. आणि तू गेलीस म्हणूनच मिळाले बघ दागिने. आम्ही तर या दागिन्यांची आशाच सोडली होती बघ. तायडे, बघ बाई, तुझी इच्छा होती ना की तुझं दागिने तुझ्या सुनेनं घालावत म्हणून, आणि शेवटी तिलाच मिळालं बघ. जीजी, अहो फक्त त्यांची नाही, मामीची बी तीच इच्छा होती. हाय का ना मामी? अहो आठवलं का, तुम्ही मला एकदा सांगितलं होतं, आठवलं? वय बरोबर केलं सा तू. जाऊन घेऊन आलीस ती. ते दागिने तर तुझ्याकडे होते ना, याच्याकडे कसे काय गेले? तिनेच काहीतरी डाव केला असणार बघ. खालून मुंडी, पाताळ धुंडी, आणि नाटक कशी करती वर बघते. तिला तर ना आता मी चांगलाच धडा शिकवणार आहे बघ. तू धडा शिकवणार? तू काय करायच्या आधीच ती तुला घराबाहेर कशी काढते ते बघ फक्त. मामी, मामी, तुम्ही अजिबात काळजी करू नका बर का. मी हे सगळे दागिने अगदी नीट जपून ठेवीन. तुम्ही ठेवलं होतं तसं. हा, म्हणजे तुम्ही ठेवता का नाही तसं. कुठनं बुद्धी झाली आणि म्हटलं मिशनला आलोय. शंख फुकल्यात, आता युद्ध अटळ आहे फौजी.